नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर तुमच्यासाठी ऋषीदादा नवीन नवीन एक्झाम्स घेऊनच येत असतो. स्कॉलरशिपचे सर्वात बेस्ट आणि सर्वात उत्तम चॅनल आपलं होत आहे, तर तुम्ही सर्वांनी चांगलाच असा सपोर्ट राहू द्या. तर आज आपल्या तुमच्यासाठी मी नवीन एक्झाम एक घेऊन आलेलो आहे. काय की सारथी छत्रपती राजाराम महाराज सारथी स्कॉलरशिप स्कीम. आता ही याच्यावर भरपूर सारे प्रश्न तुमचे उपस्थित होतातच. स्कॉलरशिप म्हणजे कितवीसाठी आहेत, काय मानधन आहेत, लाभ काय आहेत, अचिव्हमेंट्स काय आहेत, त्याचे गोल्स काय आहेत, त्याचे उद्देश काय आहेत, बरोबर. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण काय करणार आहोत या व्हिडिओमधून व्यवस्थितरित्या घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आवडल्यास सर्व विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरायचा नाही. तर बघा, आपण सुरुवात करूयात. नेम ऑफ द इनिशिएटिव्ह. छत्रपती स्कॉलरशिपचं नाव काय? छत्रपती राजाराम महाराज सारथी स्कॉलरशिप हे त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश काय आहे बरं या एक्झामचे? आयडेंटिफाय इंटेलिजंट स्टुडंट्स फ्रॉम इकॉनॉमिकल विकर सेक्शन क्लास 9 to 12. इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे काय? EWS असतं ना, त्यालाच फुल फॉर्म आहे त्याचा, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. जे विद्यार्थी 9वी पासून ते 12वी पर्यंत जे विद्यार्थी की ज्यांना काय आहेत पैशांमुळे त्यांना शिक्षण पुढे घेता येत नाहीये, अशा लोकांना ते काय करतात? फायनान्स म्हणजे पैसे देण्याचं, मानधन देण्याचं काय करतात? शिक्षणासाठी काम करतात. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, प्रिव्हेंट ड्रॉप आउट ऑफ स्टुडंट ड्यू टू इकॉनॉमिकल विकनेस. जे मुलं शिक्षण थांबवतात, त्यांचा ड्रॉप पडतो वर्ष, तर तो शिक्षण थांबू नये, त्यांचा वर्ष ड्रॉप पडू नये, त्याच्यासाठी काय असते? ही एक्झाम असते. तर तिसरा प्रश्न, एनकरेज पॅरेंट ऑफ मराठा कुणबी कुणबी मराठा कम्युनिटीज टू एज्युकेट चिल्ड्रन. आता ही सारथी एक्झाम कोणत्या कोणत्या एकदम पर्सनल कास्ट म्हणजे एक स्पेसिफिक कास्ट साठी ही एक्झाम आहे. कोणाकोणासाठी? की फक्त मराठा समाज, कुणबी समाज, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या 4 कास्ट साठी काय, कॅटेगरीसाठी काय ही एक्झाम कंडक्ट केल्या जाते, बरोबर. फोर्थ, रिड्यूस फायनान्शियल बर्डन ऑफ पॅरेंट्स. जे पालकांवर जे पैशांचं बर्डन असतं, म्हणजे जे त्यांचे मानधन त्यांना काय करतात? कमी करतात. म्हणजे त्यांच्यावर जे पैशांचं बर्डन आलेलं असतं शिक्षणाच्या प्रती, ते काय करतात? हे कमी करतात. म्हणजे होतकरू विद्यार्थ्यांना पुढे ढकलण्याचे काम हे करत असतात. इम्पॉवर स्टुडंट टुवर्ड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट थ्रू एज्युकेशन. मुलांना एक बळकट ताकद देतात की त्यांच्यापासून काय करावं? ते पुढे जावं. हेल्प इन एज्युकेशनल ऍडव्हान्समेंट ऑफ टार्गेट कम्युनिटीज. तुमच्या एज्युकेशन मध्ये काही जर तुम्हाला टार्गेट गोल्स गाठायचे तर त्याच्यासाठी ही सारथी एक्झाम तुम्हाला मदत करते. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे इनिशिएटिव्ह, याचे गोल्सच इतके भारी आहेत, तर तुम्हाला कळून चुकलं असेल की एक्झाम किती चांगल्या प्रकारची असेल. याचे सर्व डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भेटणार आहेत. सर्वांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. त्याच्यानंतर आता काय, पुढचा प्रश्न तुमचा, इयर ऑफ लॉन्च. ही एक्झाम केव्हा सुरू झाली? तर एक्झाम केव्हा सुरू झाली? 2021 पासून ही एक्झाम काय झालेली आहे? कंडक्ट करायला. म्हणजे एक्झाम सुरू झाली आहे तेव्हापासून ही एक्झाम्स घेत आहेत आणि तेव्हापासून ही एक्झाम स्कॉलरशिप सर्व मुलांना भेटतात. आता याच्याबद्दल अजून आपण खूप साऱ्या डिटेल्स घेणार आहेत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं. बघा, त्याच्यानंतर टार्गेटेड ग्रुप्स. आता ह्यांनी कोणत्या ग्रुपला टार्गेट केलंय? टार्गेट कोणाला? इकॉनॉमिकल विकर स्टुडंट्स ऑफ मराठा. फक्त इकॉनॉमिकल म्हणजे जे विद्यार्थी आर्थिक परिस्थिती त्यांची खराब आहे, कोणाची? मराठा कुणबी या कम्युनिटीजचे. कुठून? 9वी पासून तर 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय आहेत आपल्याला, त्या एक्झामसाठी पात्रता काय काय लागते? तर मस्ट हॅव पास्ट NNMS एक्झाम इन क्लास 8 विथ मिनिमम 41 मार्क्स. 8वीला जे नॅशनल मेरिट कम स्कॉलरशिप एक्झाम असते, ज्याच्यात आपला खूप चांगला स्कोर आलेला आहे आणि त्याचा आपण खूप चांगलं गायडन्स केलं जातं, तर त्याच्यात 41% मार्क्स पाहिजेत. म्हणजे काय की लक्षात घ्यायचं, 41% मार्क म्हणजे काय? त्या एक्झाम मध्ये आता जे पास झालेले आहेत, कोण? ज्या एक्झाम मध्ये NNMS मध्ये जे पास झालेले आहेत, तर पास झालेले आहेत पण फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव लागलेलं नाही. म्हणजे काय? जी अंतिम यादी येते, ज्याच्यात प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1000 रुपये भेटतात, त्या अंतिम यादीत जर तुमचं नाव नाही पण तुम्ही पास झालेले, तुम्ही ह्या एक्झामसाठी पात्र ठरतात. तुम्हाला कळालं नसेल परत कमेंट बॉक्स मध्ये विचारायचं, परत ग्रुपमध्ये जॉईन होऊन विचारा, तरी मी तुम्हाला सांगेल. अॅन्युअल पॅरेंट इन्कम 3.5 लाखापेक्षा काय पाहिजे? आपली वार्षिक उत्पन्न कमी पाहिजे.
त्याच्यानंतर आणि ते तहसीलदाराकडून साईन केलेलं लेटर त्याला हवं असतं, बरोबर. स्टुडंट ऑफ अनएडेड स्कूल, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, गव्हर्नमेंट बोर्डिंग स्कूल, मिलिटरी स्कूल, सबसिडाइज हॉस्टेल, स्टुडंट, ज्युनियर कॉलेज आर नॉट एलिजिबल. म्हणजे काय, केंद्रीय विद्यालय, प्रायव्हेट स्कूल, गव्हर्नमेंट स्कूल यांनी पहिलेच लाभ घेतलेले आहेत. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना जे नवोदय वगैरे मधून सिलेक्ट होतात अशा विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येत नाही. आता फॉर कंटिन्युएशन, आता 9वीला तर भेटणार आहेत तुम्हाला, पण 10वीला जर तुम्हाला ही स्कॉलरशिप परत भेटवायची तर 10वीला तुम्ही 55% काय मिनिमम 55% इन क्लास 9. 9वीला तुम्ही जर 55% पुढे आहात तरच तुम्हाला 10वीला ही स्कॉलरशिप भेटेल. 11वीला केव्हा भेटेल, जेव्हा 10वीला तुम्ही काय करतायत 60% वरती जातात. 10वीला पण काय 60% वरती जात आहेत तेव्हाच तुम्हाला काय भेटणार आहे ही स्कॉलरशिप पुढे. त्याच्यावरून आपल्याला लक्ष येत आहेत की मोठ्या मुलांना ज्यांना काही शिक्षणात रस नाही त्या विद्यार्थ्यांना काय की ही स्कॉलरशिप भेटत नाही. फक्त होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी पाहिजे अशाच विद्यार्थ्यांना, शिक्षणात आतुरता आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप भेटते. आता याच्यात काय फर्स्ट अटेम्प्ट मध्येच पाहिजे बरं. क्लास 12 स्कॉलरशिप, आता क्लास 12 ला केव्हा भेटते, जेव्हा 11वीला किती टक्के पाहिजे आपल्याला 55%. 11वीला 55% असले तरच 12वीला भेटेल. नेचर ऑफ बेनिफिट काय असं 9,600 रुपये पर स्टुडंट, क्रेडिट व आरटीजीएस टू स्टुडंट्स बँक अकाउंट. आता काय प्रत्येक वर्षाला तुम्हाला किती भेटणार आहे 9,600 रुपये. किती भेटणार आहेत 9,600 रुपये प्रत्येक वर्षाला तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे किती 9,600 जर पकडला आपण तर राऊंड फिगर पकडा 9,600 किती वर्ष भेटणार आहेत तुम्हाला 4. 9वी, 10वी, 11वी, 12वी म्हणजे किती होतात हे तुम्ही हिशोब लावायचा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की किती हिशोब तुम्हाला भेटतायत. तर टोटल किती रुपये तुम्हाला याच्यात भेटणार आहेत. बघा ही सगळी एक्झाम आणि ते कुठे भेटणार आहेत ते तुम्हाला क्रेडिटेड आरटीजीएस सिस्टम असते बँकमध्ये, ते डायरेक्ट तुम्हाला कुठे आहेत स्टुडंटच्या बँक अकाउंट मध्ये तुम्हाला क्रेडिटेड होणार आहेत. तुम्हाला कुठेही जायची याच्यासाठी गरज नाही. आता याच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय काय लागतात, स्कॉलरशिप ऍक्ट कॉपी, स्कॉलरशिपची कॉपी लागते, एक्झामची NNMS दिली म्हणून, बरोबर. नाही स्कॉलरशिप ही एक्झाम जी तुम्ही फाईल भरतात ती तुमच्या डाटाची प्रोफाईलची कॉपी लागते, प्रिन्सिपलचं सर्टिफिकेट, मुख्याध्यापकांचं सर्टिफिकेट असतं, इन्कम सर्टिफिकेट लागतं तहसीलदाराकडून, NNMS एक्झाम रिझल्ट लागतो तुम्ही पास आहे का नाही, आधार कार्ड लागतं तुमचं, मार्कशीट लागते 9वी ते 12वी पर्यंत, स्टुडंट बँक पासबुक, तुमचं पासबुक हे त्याच्यासाठी लागत असतं. ऍप्लिकेशन प्रोसेस कशी होते, त्याच्यावर ज्या सेंटरवर तुम्हाला जी लिंक असते त्याच्यावर तुम्ही क्लिक करून ऍप्लिकेशन प्रोसेसला सुरुवात करू शकतात. आता याची जेव्हा फायनल मेरिट लागेल 8वी NNMS ची त्याच्यानंतर तुम्हाला याच्यासाठी अप्लाय करता येईल. बेनिफिशियरीज 2021 पासून तर 2025 पर्यंत 1,18,851 जणांनी याचा फायदा घेतलाय. तर 852 तुम्ही असू शकतात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्हाला पहिला तुमचा फॉर्म आपण फिलअप करून देऊ. आपल्या सर्व एक्झाम्स बद्दल तुम्हाला माहिती इथून भेटेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. आणि जे विद्यार्थी 8वी NNMS ला बसलो त्यांना सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे.